महायुतीमध्ये आता पालकमंत्री पदावरनं शीतयुद्ध रंगताना दिसतंय। पुण्याचा पालकमंत्री नक्की कोण होणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। अजित पवार पुण्याचे पालकमंत्री होण्याची दाट शक्यता आहे, तर चंद्रकांत पाटील यांना नक्की कोणता जिल्हा मिळणार यावर पश्चिम महाराष्ट्रातली राजकीय गणितं अवलंबून आहेत। गेल्यावेळी पुण्याचं पालकमंत्री पद गेल्यावर चंद्रकांत पाटील यांच्याकडे सोलापूर आणि अमरावतीची जबाबदारी देण्यात आली होती, तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर आता पाटील यांच्याकडे कोणती मोठी जबाबदारी दिली जाऊ शकते हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। तर दुसरीकडे वाल्मिक कराड प्रकरणावरनं आता धनंजय मुंडे हे टीकेचे धनी ठरले, त्यामुळे धनंजय आणि पंकजा मुंडे या दोन्ही भावा-बहिणींना बीडचं पालकमंत्री पद देऊ नये अशा चर्चा होत आहेत। पश्चिम महाराष्ट्रातील एका मंत्र्याला बीडच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी दिली जाणार असल्याची दबक्या आवाजात चर्चा आहे। तर पुण्याच्या पालकमंत्री पदासाठी कोणाच स्पर्धा आहे आपण पाहतोय। अजित पवार आणि चंद्रकांत पाटील यांच्यामध्ये स्पर्धा आहे। रायगडच्या पालकमंत्री पदासाठी भरत गोगावले, अदिती तटकरे यांच्यात स्पर्धा आहे। तर बीडचं पालकमंत्री पदासाठी पंकजा मुंडे, धनंजय मुंडे यांची नावं जरी चर्चेत असली तरीही यांच्याकडे पालकमंत्री पद जाऊ नये अशी चर्चा आहे। संजय शिरसाट आणि अतुल सावे संभाजीनगरच्या पालकमंत्री पदासाठी त्यांची चर्चा असून कोल्हापूरच्या पालकमंत्री पदासाठी प्रकाश आबिटकर आणि हसन मुश्रीफ या दोघांच्याही नावाची चर्चा आहे। यासोबतच साताऱ्याच्या पालकमंत्री पदासाठी चौघांची नावं घेतली जात आहेत। शिवेंद्रराजे भोसले, जयकुमार गोरे, शंभूराज देसाई आणि मकरंद पाटील या चौघांचीही नावं इथं घेतली जात आहेत। तर नाशिकचं पालकमंत्री पदासाठी गिरीश महाजन, दादा भुसे, नरहरी झिरवाळ आणि माणिकराव कोकाटे या चौघांची नावं चर्चेत आहेत।